खडसेंचे या विधानाचा तुम्ही अर्थ कसा घेता? एक बलाढ्य नेता राज्यात राहिलेले ते पूर्वीच्या काळामध्ये, आता त्यांनी हे वक्तव्य करावं की आमच्या पक्षाची ताकद नाही? बलाढ्य बलाढ्यच एका काळात 30-35 वर्ष पण त्यांनी लढवावं ना. मग आता ते काय, आता प्रत्येकाची वेळ असते, मला असं वाटतं प्रत्येकाची वेळ येते जाते. आता काही फार त्यांच्याबद्दल बोलासारखं काही राहिलेलं असं वाटतं, काही वाटत नाही. भाऊ, लोकसभेमध्ये त्यांनी रक्षा खडसेंना सपोर्ट केला होता, त्याच्यानंतर आता परत आता त्यांनी सांगितलं लोकसभेच्या वेळेला की मी प्रचार केला म्हणून रक्षाला एवढी मतं मिळाली, तेच सांगतात. आणि प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलत राहतात. म्हणजे इकडे पक्षाला आमच्या शिवाय द्यायच्या, लगेच घरातल्या घरात सोयीचं राजकारणी करायचं, हा त्याचा उद्योग त्यांच्या लोकांच्या समोर आता आलेला आहे. आता 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 काही राहिलं नाही स्वतः, तर लगेच आता भाजपमध्ये अंडरग्राऊंड म्हणजे हेच लोक ठरवणार, यांच्यातली लोक तिकडे जाणार, इकडे येणार, तेच तिथेचा तिकीट देणार. हे त्याच्या मतदारसंघामध्ये आणि घरामध्ये सगळं वाटाघाटीचं राजकारण आहे. काय मला वाटतं आता काय या विषयावर न बोललेलं बरं. काय मला बोलासारखे काही आहे ते वाटते. मला त्यांना एखादी राष्ट्रवादीची एखादी दुसरी जागा त्यांनी तालुक्यात जिल्ह्यामध्ये निवडून आणली असते, एखादी दुसरी नगरपालिका, अधिक बरं झालं. तर एवढे बलाढ्य नेते आहेत, पण त्यांनी जिल्ह्यामध्ये, मी म्हणतो त्यांच्या मतदारसंघात जाऊ द्या, तिथं काही नाही त्याचं. ते म्हणतात तर माझं काही राहिलेलं नाही इथे म्हणून, मुक्ताईनगरमध्ये, बोदवडमध्ये. पण मला असं वाटतं की त्यांनी जिल्ह्यात तरी एवढ्या 11-12 नगरपालिका आहेत, नगरपरिषद आहेत, एखादी तर निवडून आणायची ना. मग बरोबर आहे की नाही? एखादी तर निवडून आणायची, सांगायचं की बघा आम्ही एक आणली निवडून जिल्ह्यामध्ये. तसंही परिस्थिती नाही आहे.